आता कालच्या क्लासमध्ये जो पार्ट आपण घेतला होता त्याच्या पुढे आपण आज कंटिन्यू करतोय आणि नेक्स्ट कन्सेप्ट कडे जातोय. अँड दॅट इज द कन्सेप्ट ऑफ रिव्हर्स ऑस्मॉसिस. कन्सेप्टचं नाव काय सांगा? रिव्हर्स ऑस्मॉसिस. तर बघा इथं मी पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट घेतोय आणि इकडे सुद्धा एक पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट घेतोय, जे आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं. सांगा या साईडला काय ठेवतोय? सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंट ठेवतोय आणि ह्या साईडला ठेवतोय सोल्युशन. आणि हे कोणतं मेम्ब्रेन आहे सांगता येईल? दिस इज द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. कोणतं मेम्ब्रेन आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सांगा बरं, कोणाकडून कोणाकडे फ्लो होईल आणि कोणाचा? शुभांगी वाघ सांगा. सॉल्व्हंट कडून सोल्युशन. ओके, सॉल्व्हंट कडून फ्लो कोणाकडे होईल सांगा? सोल्युशन कडे. सॉल्व्हंट कडून, बरोबर आहे. आणि सांगा बरं, आपण त्या प्रोसेसला काय नाव दिलेलं? फ्लो होतोय सॉल्व्हंट कडून सोल्युशन कडे. असा फ्लो होतो. कोणाचा फ्लो होतो? सॉल्व्हंटचा. कोणाचा फ्लो होतो? सॉल्व्हंटचा. आणि याला आपण नाव दिलं होतं ऑस्मॉसिस. मग ऑस्मॉसिस म्हणजे काय सांगा? द फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सॉल्व्हंट साइड टू सोल्युशन साइड. एवढं जर लक्षात ठेवलं तरी चालेल. बघा काय कंडिशन आहे? एका कंटेनर मध्ये सॉल्व्हंट, एका कंपार्टमेंट मध्ये सोल्युशन, मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि सांगा फ्लो, नॅचरल फ्लो होतो सॉल्व्हंट कडून, सॉल्व्हंटचा फ्लो होतो सोल्युशन कडे. आणि त्या प्रोसेसला आपण नाव दिलेलं ऑस्मॉसिस. काय नाव दिलेलं त्याला? ऑस्मॉसिस हे नाव आपण त्या ठिकाणी देऊ शकतोय. मग आता मला सांगा, जसं सॉल्व्हंटचा फ्लो सॉल्व्हंट कडून सोल्युशन कडे होईल, तसं काय होईल? सोल्युशन साइडला असणार प्रेशर गोज ऑन इन्क्रीजिंग. प्रेशर काय होत जाईल? वाढत वाढत जाईल. कोणाकडचं? प्रेशर गोज ऑन इन्क्रीजिंग. कोणत्या साइडचं प्रेशर वाढेल सांगा बरं मित्रांनो? सोल्युशन. सोल्युशन साइडचा. आणि त्यामुळे कोण अपवर्ड जायला लागेल? श्रुती वाबळे सांगा, कोण अपवर्ड जायला लागेल? सॉल्व्हंट. नाही, कोण अपवर्ड जायला लागेल? पिस्टन विल गो इन अपवर्ड डायरेक्शन. कोण अपवर्ड जायला लागेल? पिस्टन विल गो इन अपवर्ड डायरेक्शन. पिस्टन अपवर्ड जायला लागेल. कोण अपवर्ड जायला लागेल इथे? पिस्टन. मग आपण त्याला अपवर्ड जाऊ द्यायचं नाही. आपण त्याला अपवर्ड जाऊ द्यायचं नाहीये, तर सांगा बरं त्याला काय करावं लागेल? वी हॅव टू अप्लाय द प्रेशर. आपल्याला त्या ठिकाणी प्रेशर अप्लाय करावं लागेल. कोणत्या साईडला? सोल्युशन साईडला. बघा इथं आपण प्रेशर अप्लाय करू अँड दिस प्रेशर इज अप्लाइड ऑन सोल्युशन साइड, की जेणेकरून पिस्टन थांबलं पाहिजे, पिस्टनला अपवर्ड जाता नाही आलं पाहिजे. लक्षात आलं? पिस्टन शुड गो इन अपवर्ड, पिस्टन इज गोइंग इन upward direction, and to stop the movement of piston we have to apply a pressure on the solution side. Solution side वर आपण काय अप्लाय करणार? प्रेशर अप्लाय करणार. and that pressure is called osmotic pressure. त्या प्रेशरला काय म्हणायचंय? ऑस्मॉटिक प्रेशर. सांगा मग, ऑस्मॉटिक प्रेशर हे कोणत्या साईडला अप्लाय केलेलं प्रेशर आहे? सोल्युशन साइड. सोल्युशन साइडला, की जेणेकरून सॉल्व्हंटचा फ्लो काय झाला पाहिजे? थांबला पाहिजे. तर याला म्हणतो ऑस्मॉटिक प्रेशर. मग आता मी समजा 20 एवढं प्रेशर अप्लाय केलं कोणावरती? पिस्टन वरती, की जेणेकरून पिस्टनचं अपवर्ड येणं थांबून गेलं, जेणेकरून पिस्टनचं अपवर्ड येणं थांबलं. मग आता ह्या केसमध्ये पिस्टनचं जेव्हा अपवर्ड येणं थांबेल, तर त्यावेळेसचं जे प्रेशर आहे त्याला आपण ऑस्मॉटिक प्रेशर हे नाव दिलेलं. पण मी काय केलं आता? ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केलं. 40. समजा ऑस्मॉटिक पिस्टनला जस्ट थांबवायचंय, तर तुम्हाला 20 प्रेशर अप्लाय करावं लागलं. पण आपण किती अप्लाय केलं? 40. म्हणजे सांगा, प्रेशर अप्लाइड that is 40 which is more than 20, that is osmotic pressure. काय होईल सांगा बरं मग? आता तुम्ही सांगा, सानिया सांगा. ऑस्मॉटिक प्रेशर मुळे
पिस्टनची मोशन थांबली होती, पण आपण त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केलं तर काय होईल? गौरी सानप सांगा. सौरभ जाधव, कल्याणी गायकवाड, रेग्युलर ऑस्मोसिस थांबून जाईल. रेग्युलर ऑस्मोसिस तर यालाच थांबतं. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर अप्लाय झालं की ऑस्मोसिस थांबून जातं. सॉल्व्हंट कडचं सॉल्व्हंट सोल्युशन कडे येतच नाही, म्हणजे ऑस्मोसिस थांबलेलं आहे. पण मी जास्त प्रेशर अप्लाय केलं तर काय होईल? प्रणाली बाकळे सांगा, काय होऊ शकतंय? सॉल्व्हंट साइडचं पिस्टन वरती जाईल. बरं ठीक आहे, आपण त्याच्यात बघू. आता बघा, जर तुम्ही बरोबर सांगितलं पण पिस्टन वर नाही जाणार, काय होतंय ते सांगतो मी तुम्हाला. बघा, आता ज्या वेळेस तुम्ही ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केलं त्यावेळेस सांगा हे पिस्टन जे हे डाऊनवर्ड यायला लागेल. कोणत्या साईडचं पिस्टन? सोल्युशन साईडचं जे पिस्टन आहे इट विल गो इन डाऊनवर्ड डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शन मध्ये येईल? डाऊनवर्ड. आणि त्यामुळे सोल्युशन साइड मधलं जे सॉल्व्हंट आहे, कारण आपल्याला माहिती आहे सोल्युशन म्हणजे कोण असतं सांगा? सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. है ना. पण मग सोल्युशन साइडचं जे सॉल्व्हंट आहे ते इकडं फ्लो व्हायला लागेल. कोणत्या साइडला सांगा? सोल्युशन साइडचं सॉल्व्हंट कोणत्या साइडला फ्लो व्हायला लागेल? सॉल्व्हंट साइड कडे. सांगा बरं, नॉर्मल कंडिशन मध्ये नॉर्मल ऑस्मोसिस होत असताना फ्लो कुठून कुठे होत असतो? सॉल्व्हंटचा सॉल्व्हंट कडून सोल्युशन कडे, नॉर्मल ऑस्मोसिस मध्ये. पण ज्या वेळेस आपण या सोल्युशन साइडच्या पिस्टन वर ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर अप्लाय करतो, सोल्युशन साइडच्या पिस्टन वर आपण ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर अप्लाय करतो, त्यावेळेस सांगा काय होतं? सोल्युशन साइडचं सॉल्व्हंट हे सॉल्व्हंट साइड कडे जायला लागतं. म्हणजे सांगा रिव्हर्स प्रोसेस व्हायला लागती ऑस्मोसिसच्या. बघा, ऑस्मोसिस मध्ये फ्लो कुठून कुठे होतो? सॉल्व्हंट कडून सोल्युशन कडे. कोणाचा फ्लो होतो? सॉल्व्हंटचा. कोणाचा फ्लो होतो? सॉल्व्हंटचा. पण कधी? नॉर्मल कंडिशन्स मध्ये. बट इफ वी अप्लाय द प्रेशर, external pressure on solution side more than osmotic pressure, then the flow get reverse. Flow reverse will. आणि सांगा कोणाकडून कोणाकडे फ्लो व्हायला लागेल? सोल्युशन कडून सॉल्व्हंट कडे फ्लो व्हायला लागेल. कोणाकडून कोणाकडे फ्लो व्हायला लागेल? सोल्युशन कडून सॉल्व्हंट कडे. कोणाचा फ्लो व्हायला लागेल? सॉल्व्हंटचा. कशामध्ये असणाऱ्या? सोल्युशन मध्ये असणाऱ्या. आणि याला म्हणतात रिव्हर्स ऑस्मोसिस. काय म्हणतात सांगा? रिव्हर्स ऑस्मोसिस. तर कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला ऑस्मोसिस सांगितलं होतं आणि ऑस्मोटिक प्रेशर सांगितलं होतं. ऑस्मोसिस म्हणजे सॉल्व्हंट साइड कडून सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन साइड कडे होणं थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे पिंक कलरने दाखवलेलं जे मेम्ब्रेन आहे याला मी नाव दिलेलं आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सांगा, नॉर्मल ऑस्मोसिस मध्ये कोणाचा फ्लो होतो? सॉल्व्हंटचा. कोणाकडून होतो? सॉल्व्हंट कडून. कोणाकडे होतो? सोल्युशन कडे. कोणा थ्रू होतो? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे झालं नॉर्मल ऑस्मोसिस. पण जर तुम्ही सोल्युशन साइडवर प्रेशर एक्झर्ट केलं ऑस्मोटिक प्रेशर इतकं, कोणा इतकं प्रेशर एक्झर्ट केलं? ऑस्मोटिक प्रेशर इतकं, तर सांगा बरं हा फ्लो थांबून जातो. म्हणजे ऑस्मोसिस प्रोसेस थांबून जाते. कोणती प्रोसेस थांबते? ऑस्मोसिस. पण जर तुम्ही ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केलं तर मग फ्लो अपोजिट होतो आणि फ्लो कुठून कुठे व्हायला लागतो? सोल्युशन कडून फ्लो व्हायला लागतो सॉल्व्हंट कडे. कोणाचा? सॉल्व्हंटचा. आणि त्याला म्हणतात रिव्हर्स ऑफ ऑस्मोसिस ऑर इन शॉर्ट रिव्हर्स ऑस्मोसिस. तर समुद्राचं पाण्यामध्ये असणारे क्षार काढण्याकरता या प्रोसेसचा वापर करतात. इस्रायल मध्ये, आता भारतामध्ये पण ट्राय केला जातोय. इस्रायल मध्ये तर पूर्ण समुद्राचं पाणी
ही टेक्निक वापरून स्वच्छ केल्या जातं, म्हणजे सॉल्ट काढून घेतलं जातं आणि त्याला युजेबल केलं जातं आणि तेच पाणी वापरलं जातं, कारण इस्रायलमध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. मग आता ही जी प्रोसेस आहे याला आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतो. सांगा बरं मग रिव्हर्स ऑस्मॉसिसचे पॉइंट सांगा. रिव्हर्स ऑस्मॉसिस मध्ये कोणाचा फ्लो होतो? सॉल्व्हंटचा. सॉल्वंटचा. कोणाकडून होतो? सोल्युशन कडून. सॉल्वंट. कोणाकडे होतो? सॉल्व्हंट कडे, सॉल्व्हंट साइड कडे. त्यानंतर सांगा त्याकरता कंडिशन काय पाहिजे सांगा. अप्लाइड प्रेशर शुड बी ग्रेटर दॅन नॉर्मल प्रेशर. नॉर्मल नाही, ऑस्मॉटिक प्रेशर. त्याला नाव दिलं होतं ना आपण, प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर. तर ह्या 3 कंडिशन आहे आणि याच्यामध्ये ऑस्मॉसिसच्या रिव्हर्स प्रोसेस होते, म्हणून याला म्हणतात रिव्हर्स ऑस्मॉसिस. म्हणून याला काय म्हणतात? रिव्हर्स ऑस्मॉसिस. तर रिव्हर्स ऑस्मॉसिस हा रिव्हर्स फ्लो असतो आणि जो सोल्युशन साइड कडून सॉल्व्हंट साइड कडे होतो इफ वी अप्लाय द प्रेशर मोर दॅन ऑस्मॉटिक प्रेशर. आणि ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय ते काल बघितलेलं आहे. जो ऑस्मॉसिस होत असतं त्याला थांबवण्याकरता सोल्युशन साइडवर अप्लाय केलेलं प्रेशर त्याला आपण ऑस्मॉटिक प्रेशर म्हणतो. आणि जर आपण त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केलं तर मग रिव्हर्स ऑस्मॉसिस होतं. तर काय बघा डेफिनेशन. इन नॉर्मल ऑस्मॉसिस, जे नॉर्मल ऑस्मॉसिस असतं त्यामध्ये बघा काय होतंय. इन नॉर्मल ऑस्मॉसिस solvent flows from dilute solution to concentrated part through semi-permeable membrane. But in reverse osmosis, solvent flows from concentrated solution to dilute solution. म्हणजे सॉल्व्हंट हे आता ऍक्च्युअली इकडे बघा काय असतंय. हे डायल्यूट पार्ट असतो आणि हा कॉन्सन्ट्रेटेड पार्ट असतो सोल्युशनचा. तर ऍक्च्युअल फ्लो कुठून कुठं होतो? नॉर्मल ऑस्मोसिस मध्ये डायल्यूट कडून कॉन्सन्ट्रेटेड कडे. नॉर्मल ऑस्मोसिस मध्ये काय येतंय मग. इन नॉर्मल ऑस्मोसिस सॉल्व्हंट फ्लोज फ्रॉम dilute solution to concentrated solution. But if we apply the pressure on solution side greater than osmotic pressure, then solvent flows from concentrated part of solution to dilute part of solution through semi-permeable membrane. And this process is called reverse osmosis. मग आता बघा डेफिनेशन काय आली रिव्हर्स ऑस्मोसिस ची. द phenomena of the passage of solvent like water under high pressure from concentrated aqueous solution to into pure water or pure solvent through semi-permeable membrane called as the reverse osmosis. When pressure more than osmotic pressure is applied on the solution side, pressure more than osmotic pressure is applied on the solution side, regular osmosis stops. जे रेग्युलर ऑस्मोसिस आहे ते थांबून जाईल and reverse osmosis starts. आणि reverse osmosis start will. Reverse osmosis start will and this method is used to remove the salt from seawater to make it suitable for drinking. आणि ही पद्धत कशा करता वापरली जाते तर पाण्याला प्युअर करण्याकरता पाण्यामधले असणारे क्षार काढण्याकरता. तर थोडस वेगळा प्रकार बघितला आपण. सांगा बरं कार्तिकी सांगा नॉर्मल ऑस्मोसिस मध्ये सॉल्व्हंटचा फ्लो कुठून कुठं होतो? कार्तिकी आव्हाड. सोल्युशन कडे. कोणाकडून? म्हणजे कुठून कुठं होतो? डायल्यूट कडून कॉन्सन्ट्रेटेड कडे का कॉन्सन्ट्रेटेड कडून डायल्यूट कडे? डायल्यूट करून कॉन्सन्ट्रेटेड कडे. डायल्यूट कडून कॉन्सन्ट्रेटेड कडे. कुठून कुठं होतो? डायल्यूट कडून कॉन्सन्ट्रेटेड कडे. बरोबर नॉर्मल ऑस्मोसिस मध्ये. आणि सांगा बरं मला जर ते ऑस्मोसिस थांबवायचा असेल, डिम्पल सोमासे सांगा मला जर ते ऑस्मोसिस थांबायचा असेल तर मला कोणत्या साइडवर प्रेशर अप्लाय करावं लागेल?
वैष्णवी चव्हाण सांगा. सोल्युशन साइड वरती. मला जर ऑस्मोसिस थांबवायचा असेल तर मला कोणत्या साईडला प्रेशर अप्लाय करावं लागेल? सोल्युशन साईडवर, म्हणजे ऑस्मोसिस थांबून जाईल. पण जर मी काय केलं, ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केलं सोल्युशन साईडवर, तर काय होईल? प्रणव सोनवणे सांगा. सौरभ जाधव सांगा. ऋतुजा सोमवंशी सांगा. रिव्हर्स ऑस्मोसिस होईल. म्हणजे काय होईल सांगा, कुठून कुठं फ्लो होईल? सोल्युशन कडून सॉल्व्हंट कडे रिटर्न जाईल. एकदम करेक्ट आहे. सोल्युशन कडून म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन कडून डायल्यूट कडे Dilute फ्लो कडे होईल, जाईल. आणि याला आपण म्हणतो रिव्हर्स ऑस्मॉसिस. काय म्हणतो सांगा? रिव्हर्स ऑस्मॉसिस. म्हणजे फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू डायल्यूट सोल्युशन, किंवा फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू प्युअर वॉटर, म्हणजे प्युअर सॉल्व्हंट, थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड reverse osmosis. And reverse osmosis occur when the applied pressure is greater than osmotic pressure on solution side. Solution side वर जर osmotic pressure पेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केलं तर रिव्हर्स ऑस्मोसिस होतं. ही झाली रिव्हर्स ऑस्मोसिस ची कंडिशन. सर्वांच्या लक्षात आलेलं आहे? शुभम गाडी लक्षात आलं का बेटा? Yes, sir. आता पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. बघा आता सोपा पार्ट आहे, आता काही अडचण नाही. ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय तुम्हाला कळालेलं आहे, सर्वांना कळालेलं आहे. सांगा ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय? तर पहिले ऑस्मोसिस म्हणजे काय? ऑस्मोसिस म्हणजे काय? फ्लो आहे. कोणाचा? सॉल्व्हंटचा. कोणाकडून होणारा? सॉल्व्हंट कडून होणारा. कोणाकडून होणारा? सॉल्व्हंट कडून होणारा. कोणाकडे होणारा? सोल्युशन कडे. कशातून होणारा? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मेम्ब्रेन. आणि सांगा हा फ्लो थांबवण्याकरता, हा जो फ्लो होतोय सॉल्व्हंटचा फ्लो सॉल्व्हंट कडून सोल्युशन कडे, त्याला तो फ्लो थांबवण्याकरता आपल्याला कोणत्या साईडवर प्रेशर अप्लाय करावं लागतं? सांगा कोणत्या साईडवर प्रेशर अप्लाय करावं लागतं? Solution. सोल्युशन साइड. Solution. दॅट इज द एक्सटर्नल प्रेशर applied on solution side. काय थांबवण्याकरता सांगा? टू स्टॉप द ऑस्मोसिस. Osmosis. ऑस्मोसिस म्हणजे काय सांगा? दॅट इज फ्लो ऑफ Solvent. सॉल्व्हंट. Solvent. सॉल्व्हंटचा फ्लो थांबवायचा आहे तुम्हाला. कोणाकडे होणारा? सॉल्व्हंट कडून सोल्युशन कडे. तर तुम्हाला कोणत्या साईडवर प्रेशर अप्लाय करावं लागतं? एक्सिस प्रेशर और एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड ऑन सोल्युशन साइड. And that pressure applied on solution side which stops the osmosis is called osmotic pressure. काय म्हणायचंय त्याला? ऑस्मॉटिक प्रेशर. तर आता मित्रांनो एक लक्षात घ्या, प्रत्येक सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर असतं. प्रत्येक सोल्युशनचं काय असतं? ऑस्मॉटिक प्रेशरची व्हॅल्यू असते. मग आता मी समजा 2 सोल्युशन घेतले. बघा सोल्युशनचं पहिली एक कंडिशन लक्षात घ्या, ऑस्मॉटिक प्रेशर आणि एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन यांच्या डायरेक्ट प्रपोर्शन असतं. पहिला हा पॉइंट लक्षात घ्या. आता पाय, हे पाय म्हणजे काय? तर नोटेशन आहे ऑस्मॉटिक प्रेशर करता. पाय म्हणजे काय सांगा? पाय इज द नोटेशन फॉर ऑस्मॉटिक प्रेशर. पाय इज द नोटेशन फॉर ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर करता पाय हे नोटेशन आपल्याला वापरता येतंय. आणि सी म्हणजे काय सांगा मित्रांनो? Concentrated. कॉन्सन्ट्रेशन. तर सांगा ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Concentrated. कॉन्सन्ट्रेशन. ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. आता मी काय केलं इकडे लक्षात घ्या, मी 2 कंटेनर घेतले. एका कंटेनर मध्ये 1 लिटर पाणी घेतलं, दुसऱ्यात पण 1 लिटर पाणी घेतलं. पहिल्या ह्याच्यात 1 लिटर पाणी घेतलं, दुसऱ्या ह्याच्यात पण 1 लिटर पाणी घेतलं. 1 लिटर ऑफ H2O. इथं पण काय केलं? 1 लिटर ऑफ
H2O. आणि काय केलं मग याच्यात 100 ग्रॅम शुगर ऍड केली आणि याच्यात पण 100 ग्रॅम शुगर ऍड केली, दोघांमध्ये पण. याच्यात पण 100 ग्रॅम आणि याच्यात पण 100 ग्रॅम. सांगा बरं कोणत्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि कोणाचं कमी असेल? साक्षावर सांगा. दोघांमध्ये 1-1 लिटर पाणी आहे, दोघांमध्ये 100 ग्रॅम शुगर आहे, तर कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील, कोणाचं कमी राहील का सारखंच राहील? सारखं. सेम Same राहील. राहील. का बरं सांगा? पाण्याची क्वांटिटी सेम, सेम शुगरची Same. क्वांटिटी सेम सेम सेम. ना. मग सांगा याचं कॉन्सन्ट्रेशन जर C1 असेल आणि याचं C2 असेल तर सांगा C1 इक्वल टू काय येईल? C2. C2. म्हणजे याचा अर्थ दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे. पण मित्रांनो आताच आपण बघितलं, सांगा ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे पाय आणि C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दोघांमध्ये कसं प्रपोर्शन आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग जर या दोन सोल्युशनचं बरोबर आहे, या दोन सोल्युशनचे कॉन्सन्ट्रेशन सारखे तर सांगा बरं या दोन सोल्युशनचे ऑस्मॉटिक प्रेशर सुद्धा कसे असतील? इक्वल. आणि असे जे दोन सोल्युशन आहे ज्यांचे ऑस्मॉटिक प्रेशर सारखे असतात त्यांना म्हणतात आयसोटॉनिक सोल्युशन. आयसोटॉनिक सोल्युशन. आयसो शब्दाचा अर्थ असतो सेम, टॉनिक शब्दाचा अर्थ असतो कॉन्सन्ट्रेशन. बघा टॉनिक शब्दाचा अर्थ काय असतो? कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे सेम कॉन्सन्ट्रेशन. इफ टू सोल्युशन्स आर हॅव्हिंग सेम कॉन्सन्ट्रेशन किंवा इफ टू सोल्युशन्स आर हॅव्हिंग सेम ऑस्मॉटिक प्रेशर then they are called आयसोटॉनिक सोल्युशन. त्यावेळेस त्या दोन सोल्युशनला काय म्हणायचंय मित्रांनो? आयसोटॉनिक सोल्युशन. सांगा काय येईल बरं मग? इफ टू सोल्युशन्स आर हॅव्हिंग Equal osmotic pressure. कॉन्सन्ट्रेशन सेम कॉन्स or equal Osmotic pressure. osmotic pressure, then the two solutions are said to be isotonic. Isotonic. त्यावेळेस ते दोन Isotonic. सोल्युशन कसे आहे? आयसोटॉनिक. आता तुम्ही मला सांगा फक्त ऑस्मोटिक प्रेशरच्या फॉर्म मध्ये डेफिनेशन सांगा बरं. बघा ऑस्मोटिक प्रेशरच्या इफ टू सोल्युशन्स आर हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर then they are called isotonic. If two solutions are having same osmotic pressure then they are called isotonic. आता पुढचा पार्ट बघू. हायपोटॉनिक. पुढचा पार्ट कोणता आहे सांगा? हायपोटॉनिक. हायपो शब्दाचा अर्थ असतो लेस आणि टॉनिक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. टॉनिक म्हणजे काय सांगा? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लेस कॉन्सन्ट्रेशन. हायपोटॉनिक. आता बघा मी काय केलं, हे जे ए कंटेनर आहे व्यवस्थित लक्षात घ्या, हे जे ए कंटेनर आहे याच्यात मी अजून 100 ग्रॅम शुगर ऍड केली. पहिले 100 ग्रॅम तर आहे. आता सांगा याच्यात किती ग्रॅम शुगर आहे? 100 ग्रॅम. 100 याच्यात 100 ग्रॅम आहे आणि याच्यात किती आहे? 200 ग्रॅम है ना. याला ए नाव देतोय आणि याला बी नाव देतोय. आता मला सांगा मित्रांनो कोणत्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे? बीचं सांगा बरं का? ए मध्ये सांगा किती लिटर पाणी आहे? 1 लिटर. 200. ए मध्ये किती लिटर पाणी आहे? 1 लिटर. बी मध्ये किती लिटर पाणी आहे? 1 लिटर. पण ए मध्ये किती शुगर आहे? 200 ग्रॅम. बी मध्ये किती शुगर आहे? 100 ग्रॅम. सांगा ज्याच्यात जास्त शुगर आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन नॅचरली जास्त आहे. जास्त. मग सांगा बरं मित्रांनो ए च कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल का बी च? एचं आणि बी च कमी. कमी आहे. आता मला सांगा ऑस्मॉटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन यांच्या डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग आता मला सांगा ए च कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तर ए च ऑस्मॉटिक प्रेशर सुद्धा जास्त आणि बी च कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तर सांगा
बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तर बीचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय असेल मित्रांनो कमी असेल. लक्ष देतंय का? मग सांगा जे सोल्युशन ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असतं त्याला म्हणतात हायपोटॉनिक. काय म्हणतात त्याला? हायपोटॉनिक. सांगा बरं आपल्या एक्झाम्पल मध्ये ए सोल्युशन हायपोटॉनिक आहे का बी? का बरं? बी सांगा बरं बी का बरं? कारण ते कमी आहे. कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी बेस्ट सोल्युशन. आणि कॉन्सन्ट्रेशन कमी तर ऑस्मोटिक प्रेशर पण कमी आणि त्या सोल्युशनला म्हणायचं हायपोटॉनिक. सांगा बरं कोण सांगतं मग डेफिनेशन हायपोटॉनिक करता? सोल्युशन हॅव्हिंग लेस concentration. कॉन्सन्ट्रेशन Solution having less concentration or less osmotic pressure. एकदम correct आहे. Or less osmotic pressure is called hypotonic solution relative to other. म्हणजे A पेक्षा B हे हायपोटॉनिक आहे. A पेक्षा B हे हायपोटॉनिक आहे. आता मी दुसरा पार्ट विचारात घेतोय. हायपरटॉनिक. काय नाव आहे सांगा? हायपरटॉनिक. हायपर शब्दाचा अर्थ होतो मोर आणि टॉनिक शब्दाचा अर्थ होतो कॉन्सन्ट्रेशन. हायपर म्हणजे काय सांगा? मोर. आणि टॉनिक म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. मग सांगा मोर कॉन्सन्ट्रेशन. आता हेच एक्झाम्पल आपण घेतोय. हेच एक्झाम्पल घेतोय. सांगा ह्या एक्झाम्पल मध्ये कोण आहे ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे? ए मग ते झालं हायपरटॉनिक. हायपरटॉनिक आणि जे लेस कॉन्सन्ट्रेशन वाले ते झालं हायपोटॉनिक. सांगा बरं या ए आणि बी सोल्युशन मध्ये कोणाचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे? एच कोणाचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे? एच. ए. कोणाचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे? ए. ए मग ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त ते हायपरटॉनिक, ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी ते हायपोटॉनिक आणि दोघांचे ऑस्मोटिक प्रेशर सारखे ते आयसोटॉनिक. आयसोटॉनिक. काय असेल सांगा? ते आयसोटॉनिक. सर्वांच्या लक्षात आलेलं आहे का? सांगा किती कंडिशन्स घेतल्या आपण? 3. कोणत्या कोणत्या? आयसोटॉनिक. दुसरी कंडिशन हायपोटॉनिक. हायपोटॉनिक. तिसरी कंडिशन हायपरटॉनिक. हायपरटॉनिक. काय? आयसोटॉनिक बघा डेफिनेशन. 2 solutions having same osmotic pressure are called isotonic. कळाली सगळ्यांना डेफिनेशन? सांगा काय महत्वाचा पॉइंट याच्यात? 2 solutions having same osmotic pressures are called isotonic. दुसरी डेफिनेशन घेऊ. सांगा हायपो म्हणजे लेस. मग सोल्युशन having less osmotic pressure and सोल्युशन हॅव्हिंग लेस ऑस्मोटिक प्रेशर दॅन अदर सोल्युशन. म्हणजे ज्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर दुसऱ्यापेक्षा कमी आहे इज कॉल्ड काय म्हणायचं? काय म्हणायचं? हायपोटॉनिक. हायपोटॉनिक. शब्द सांगा कोणता महत्वाचा आहे? लेस दॅन. लेस ऑस्मोटिक प्रेशर हा शब्द महत्वाचा आहे. सांगा आता हिज डेफिनेशन सेम रिपीट होईल फक्त लेस शब्दाच्या ऐवजी काय सांगा? मोर. More. सोल्युशन हॅव्हिंग मोर. बोला पुढं. मोर osmotic pressure. प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर दॅन अदर सोल्युशन अदर सोल्युशन इज इज कॉल्ड कॉल्ड हायपरटॉनिक. हायपर टॉनिक. तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं बघा. हायपर रय आणि मोर. सांगा बरं मोर र आणि हायपर र वरून लक्षात ठेवा. हायपर म्हणजे मोर, हायपर र येतं शेवटी, मोर र येतं. म्हणजे हायपरटॉनिक म्हणजे मोर ऑस्मोटिक प्रेशर
असणारं सोल्युशन. हे 3 कंडिशन व्यवस्थित बघून घ्या, नोट करून घ्या. क्वेश्चन नंबर 29 मध्ये तुम्हाला हा पार्ट भेटेल. आयसोटॉनिक, हायपोटॉनिक, हायपरटॉनिक 3 कंडिशन्स आपण बघितल्या. या तिन्ही कंडिशन व्यवस्थित नोट करा, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल. कळालंय सर्वांना? गौरी सानप कळालं का? हो सर. ऋतुजा, सोमवंशी हो सर. कळालंय? सगळ्यांना कळालंय? लक्षात आलेलं आहे? हो हो. संकेत लक्षात आलं का? हो सर. वसुधा पाटील, Yes, sir. कार्तिकी, Yes, sir. योगेश लक्षात आलं का? Yes, sir. योगेश आडनाव लिहा ना तुम्ही. नुसतं योगेश नका लिहू. उद्याच्या लेक्चरला येताना आडनाव पण लिहा, रिनेम करा त्याला. Yes, sir. प्रणव साताळकर लक्षात आलं? प्रणव, बर प्रणव साताळकरला सांगा, तिने काय बंद करून ठेवलंय काय माहित. बर, त्या 3 कंडिशन सर्वांनी लक्षात ठेवायच्या. हे झालं पार्ट आपला. ती टाईपचे सोल्युशन कोणते ते क्लिअर केलं. नेक्स्ट पार्ट कडे आपण जाऊ. आता नेक्स्ट पार्ट कडे आपण जाऊ की तो जो पार्ट आपल्याला बघायचा आहे तो या ठिकाणी विचारात घेऊ. ओके, प्रणव साताळकर, ठीक आहे, लक्षात आलेलं आहे तुमच्या. तुमचा मेसेज आला, ओके, काही हरकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आपण बघू आता. लॉज ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर. लॉज ऑफ, आत्ताच एक मी लॉ घेतला. सांगा, ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे कोण? पाय. पाय हे नोटेशन आहे मित्रांनो ऑस्मॉटिक प्रेशरचं. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? सांगा. कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन. मग वाक्य कसं येईल सांगा बरं? वाक्य कसं येईल? ऑस्मॉटिक pressure प्रेशर directly इज proportional to concentration. Directly proportional to डायरेक्टली proportional to concentration at constant temperature. जेव्हा तुम्ही ऑस्मॉटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशनचं प्रपोर्शन घेताय, बघा कोणाकोणाचं प्रपोर्शन घेताय, ऑस्मॉटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन, त्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवा मित्रांनो. काय कॉन्स्टंट ठेवा सांगा? टेम्परेचर. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. सांगा मग, ऑस्मॉटिक प्रेशर of a solution, osmotic pressure of a solution is directly proportional to concentration. Osmotic pressure of solution is directly proportional to concentration at constant temperature. टेम्परेचर तेव्हा कसं असेल? कॉन्स्टंट असेल. हा झाला पहिला लॉ. दुसरा लॉ बघा, ऑस्मॉटिक प्रेशर is directly proportional to temperature at constant concentration. चला वाक्य सांगा बरं आता पटकन. कोण सांगताय? वैभव चव्हाण सांगता का? वैभव चव्हाण, महेश बच्चाव, चैताली नागपूर सांगता का? मी सांगू कोण का? सांगताय? सांगता? एक मिनिट, मी महेश सांगतो. सांगा. हा, सांगताय? Osmotic pressure is directly proportional to temperature at a constant concentration. बरोबर आहे. ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल Proportional to कोणाशी प्रोपोर्शनल सांगा? temperature. टेम्परेचर. पण तेव्हा काय कॉन्स्टंट पाहिजे? ऍट कॉन्स्टंट Concentration. कॉन्सन्ट्रेशन. एकदम सिंपल पार्ट आहे. सर्वांच्या लक्षात आलं का? सांगा, हा पहिला लॉ आहे. ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऍट कॉन्स्टंट Temperature. टेम्परेचर. आणि ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर Temperature. ऍट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन. Concentration. आणि अजून एक पार्ट देऊन इथं लिहितोय, ऑस्मॉटिक प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. याच्यातच घेतलं चालतं, याच्यातच दोन्ही एकत्र केलं तरी चालतं, पण ठीक आहे लक्षात ठेवाय
सांगा ऑस्मॉटिक प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम Volume. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. इथं पण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणूनच मी तुम्हाला हे दोन्ही एकत्र करून सांगितले तरी चालतील. बघा मी दोन्ही एकत्र करून सांगतोय, तो एकत्रच लॉ घ्यायचा. ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन और इनवर्सली प्रोपोर्शनल. सांगा काय म्हणू? और इनवर्स 1/n आहे ना, जेव्हा 1/n असेल तेव्हा कोणतं प्रोपोर्शन असतं मित्रांनो? Inversely. Inverse. इनवर्स प्रोपोर्शन, इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऍट Volume. कॉन्स्टंट टेम्परेचर. सांगा बरं, आता कोण सांगतंय? सांगा चैताली, सांगा आता. Osmotic pressure of solution is directly proportional to concentration at constant temperature and inversely proportional to volume at constant temperature. एकदम करेक्ट आहे ना. तर हे जे लॉज आहे हे व्यवस्थित पाठ ठेवायचे. यांना नाव आहे, पण आता नवीन सिलेबस मध्ये नाव नाही दिलेले. याला पहिला हा जो लॉ आहे दोन्ही मिळून, याला म्हणता वेंट ऑफ बॉइल्स लॉ आणि याला म्हणता वेंट ऑफ चार्ल्स लॉ. पण नवीन सिलेबस मध्ये नाव नाही दिलेले, फक्त लॉज दिलेले, म्हणजे प्रपोर्शन्स दिलेले. तर मिनिमम तुम्ही प्रपोर्शन्स लक्षात ठेवा. ठेवू शकताय लक्षात? मग आता बघा पुढचा पार्ट आपण त्या ठिकाणी कंटिन्यू करू. काय बघा आता मी तुम्हाला आता लॉ सांगितले. सांगा बरं पटपट आपण त्याचे स्टेटमेंट बघू. सांगा ऑस्मॉटिक प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू concentration. Concentration. Osmotic pressure is directly proportional to Temperature. temperature. सांगा आता काय करू आपण? हा लॉ, हा जो लॉ आहे, हा लॉ आणि हा लॉ दोन्ही एकत्र घेतोय मी, दोन्ही एकत्र घेतोय. सांगा पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी and inversely proportional to v. Pi is directly proportional to t and inversely बघा pi is directly proportional to t and inversely proportional to v. एकत्र घेतले दोन्ही. कळालं की सगळ्यांना? सांगा pi is directly proportional to t and pi is inversely proportional to v. मग pi equal to घेतलं, आता कॉन्स्टंट घ्यावं लागेल मला. इक्वल टू घेतल्यावर कॉन्स्टंट घ्यायचा. मग पाय इक्वल टू कॉन्स्टंट इंटू टी अपॉन व्ही. पाय इक्वल टू काय सांगा मित्रांनो? कॉन्स्टंट इंटू टी अपॉन व्ही. आणि मग हा कॉन्स्टंट घेतला के इंटू टी अपॉन व्ही. व्ही मल्टिप्लायला घेतलं पाय बरोबर, तर पाय व्ही इज इक्वल टू आलं के टी. पाय व्ही इज इक्वल टू काय आलं? के टी. पण व्हेंटॉप नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी काय केलं? त्यांनी सांगितलं की हे जे के कॉन्स्टंट तुम्ही घेतलेलं आहे याची व्हॅल्यू आर इतकी असते, गॅस कॉन्स्टंट. आयडियल गॅस इक्वेशन मध्ये तुम्ही जो कॉन्स्टंट घेता ना, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, त्या टाईपचे इक्वेशन. आणि इथं जे आर आहे याला म्हणतात गॅस कॉन्स्टंट. तर हे गॅस करताय, हे इक्वेशन कोणा करताय? गॅस करता. आणि हे इक्वेशन आहे सोल्युशन करता. हा फरक लक्षात घ्या. हे जे इक्वेशन आहे पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हे गॅस करताय, आणि हे जे इक्वेशन आहे हे सोल्युशन करताय. पण वेंटॉप नावाच्या सायंटिस्टने काय सांगितलं की तुम्ही ही जी के ची व्हॅल्यू घेताय यार इतकीच असते, आणि त्यामुळे पी पाय व्ही इज इक्वल टू के च्या ऐवजी काय घ्या? आर टी. आणि एन मोल असतील तर मग पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी. हे जे इक्वेशन आहे याला म्हणतात इक्वेशन ऑफ द सोल्युशन. सांगा ह्या इक्वेशनला काय म्हणतात? इक्वेशन ऑफ द सोल्युशन. पाय व्ही इज इक्वल टू एनआरटी. याच्यातल्या टर्म सांगा बरं काय काय आहे? आता इथं एन म्हणजे N2 असतं, N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सांगा पाय म्हणजे काय आहे? ऑस्मॉटिक प्रेशर. पाय म्हणजे काय आहे? ऑस्मॉटिक प्रेशर. व्ही म्हणजे काय आहे? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. N2 म्हणजे काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आर म्हणजे काय आहे? गॅस कॉन्स्टंट. आणि टी म्हणजे काय आहे? absolute temperature. Temperature expressed in Kelvin is called absolute temperature. Temperature expressed in Kelvin is called as the absolute temperature. तर पुन्हा एकदा सांगा ऑस्मॉटिक प्रेशर आणि व्हॉल्यूम कसं प्रपोर्शन आहे?
Inversely. इनवर्स. ऑस्मोटिक प्रेशर आणि टेम्परेचर कसं प्रपोर्शन आहे? Directly Directly. proportional. बघा, ऑस्मोटिक प्रेशर आणि टेम्परेचर डायरेक्ट प्रपोर्शन. ऑस्मोटिक प्रेशर आणि व्हॉल्यूम Inverse proportional. Inversely हे बरोबर proportional. घेऊन टाकले एकाच वेळेस. मग प्रपोर्शनचं साइन काढून कोणतं साइन घेतलं? Constant. इक्वल टू घेतलं. प्रपोर्शनचं Equal to. साइन काढून कोणतं साइन घेतलं? इक्वल Equal टू. to. तर काय इंट्रोड्यूस Equal. केला? Constant. कॉन्स्टंट इंटू टी Constant. अपॉन बी. सांगा कॉन्स्टंट किती घेतला? K. के. मग पाय इक्वल टू आलं के इंटू टी अपॉन व्ही. व्ही मल्टिप्लायला नेलं. पाय व्ही इज इक्वल टू के टी. पण सांगा बरं, व्हेंटॉप नावाच्या सायंटिस्टनी काय सांगितलं की ही जी के ची व्हॅल्यू आहे, ही सांगा के ची व्हॅल्यू कोणा इतकी असते? R. आर इतकी. आणि त्याला काय Constant. म्हणायचं? गॅस कॉन्स्टंट. आणि Constant. मग मी के च्या जागेवर काय पुटअप केलं सांगा? आर. R. पाय व्ही इज इक्वल टू काय आलं? आर. RT. मग पाय व्ही इज इक्वल टू हे 1 मोल करताय. हे किती मोल करताय? 1 मोल. पण जर n मोल असतील तर मग हे इक्वेशन घ्यायचं. n मोल करता. किती मोल करता? n. आणि इथे हे जे n2 मी ऍड केलं, दीज आर द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. n2 मी जे ऍड केलं, सांगा मित्रांनो, n2 हे कोणाचे मोल्स असतील? Solute चे. सोल्यूटचे मोल्स असतील. n2 कोणाचे मोल्स असतील? सोल्यूट. Solute. समजलं? तर आता सांग, आताच इक्वेशन तयार केलं मी. पाय व्ही इज इक्वल टू n2 RT. या इक्वेशनला म्हणतात इक्वेशन ऑफ सोल्युशन. काय म्हणतात सांगा? इक्वेशन ऑफ सोल्युशन. काय म्हणतात सांगा? Equation of solution. सांगा बरं, याच्यात पाय म्हणजे काय आहे? Osmotic Osmotic pressure. ऑस्मोटिक प्रेशर. व्ही म्हणजे काय आहे? Volume. Volume. व्हॉल्यूम. n2 म्हणजे Number of Number moles of of solute. solute. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आर म्हणजे Gas Gas constant. constant. T म्हणजे Absolute Temperature. temperature. थोडं Absolute कळालेलं temperature. आहे. बट n2 इज इक्वल टू, सांगा n2 म्हणजे सोल्यूटचे मोल आहे. W2 अपॉन Upon M1. M2. सांगा, तुम्हाला माहिती आहे मास डिवायडेड बाय मोलार मास. नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय शुभम? शुभम गाडे. नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला आहे मास डिवायडेड बाय मोलार मास. सांगा आता n2 म्हणजे कोणाचे मोल आहे? सोल्यूटचे. Solute. मग सोल्यूटचे मोल आहे तर सांगा बरं, मास कोणाचं घ्यायचं? सोल्यूटचं. मोलार मास कोणाचं घ्यायचं? सोल्यूटचं. मग n2 इज इक्वल टू काय आलं? W2 अपॉन M2. सांगा बरं सानिया, सांगा W2 कोणाचं मास आहे? W2 कोणाचं मास आहे? सानिया शेख. स्वप्नील पगार सांगा, W2 कोणाचं मास आहे? सर माइक बंद आहे. येतोय आवाज आता? हो सर. हो सर. ओके. सांगा पाय व्ही इज इक्वल टू n2 RT. पाय व्ही इज इक्वल टू काय फॉर्म्युला घेतला? n2 RT. पण n2 इज इक्वल टू काय? तर n2 इज W2 इक्वल टू upon असतं M2. W2 अपॉन M2. M2. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ Molar mass. सोल्यूट. हा इथं पुटअप करा फॉर्म्युला. मग सांगा पाय व्ही इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू RT. W2 अपॉन M2 इंटू RT. आता मला M2 शोधायचंय, तर M2 मल्टिप्लायला नेतो
आणि पाय व्ही डिवाइडला आणतो तर सांगा बरं मित्रांनो M2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल W2 W2 RT upon RT. upon पाय व्ही. Five. This is the equation for M2. सांगा हे कोणाकरता भेटलं आपल्याला इक्वेशन M2 करता Molar M2 mass is of equal solute. to the molar mass of solute. बरोबर आहे Solute. M2 is equal to W2 RT and divided by pi v. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही मोलार मास शोधू शकता. मी स्टेप्स पटकन सांगतोय. पाय v is equal to N2 RT पण N2 is equal to W2 upon M2. या N2 च्या जागेवर आपण W2 upon M2 पुटअप करू. मग W2 upon M2 इथं पुटअप केलं M2 डिवाइडला त्याला मल्टिप्लायला आणलं आणि पाय व्ही डिवाइडला आणलं तर M2 इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला भेटला W2 RT आणि डिवाइडेड बाय पाय व्ही. M2 इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला भेटला मित्रांनो W2 RT डिवाइडेड बाय पाय व्ही. Where M2 is the mass of the solute, W2 is the M2 is the molar mass of solute, W2 is the mass of solute, R is the gas constant, T is the absolute temperature, pi is the osmotic pressure and V is the volume of solution. तर ह्या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही कोणाची व्हॅल्यू शोधू शकताय मित्रांनो M2 ची व्हॅल्यू शोधू शकता. हे झालं डिफरंट टाइप्स ऑफ रिलेशन रिलेटेड टू ऑस्मॉटिक प्रेशर. सर्व रिलेशन्स आपण बघितलेले ऑस्मॉटिक प्रेशरशी संबंधित असणारे है ना. तर आता हा एक पार्ट आला. अजून एक पार्ट आपण शेवटचा पार्ट आहे आता. सांगा बरं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणावर डिपेंड असते सांगा. Number of solid कोलिगेटिव्ह particles. प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन एकदम बरोबर सांगितलेलं आहे डिपेंड्स ऑन नंबर ऑफ Solute particle. सोल्यूट पार्टिकल. हे सर्वात महत्वाचा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. आपण 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितले मित्रांनो आतापर्यंत. पहिली प्रॉपर्टी होती रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दुसरी प्रॉपर्टी आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. तिसरी प्रॉपर्टी आहे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट आणि चौथी प्रॉपर्टी आहे ऑस्मॉटिक प्रेशर. आणि या सर्व प्रॉपर्टी कोणावर डिपेंड आहे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. कोणावर डिपेंड आहे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. जेवढे सोल्यूट पार्टिकल बदलतील तेवढी प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा बदलणार. मग आता समजा मी असं एक कन्सिडर केलं लक्षात घ्या व्यवस्थित NaCl घेतलं मी काय घेतलं प्लीज लक्षात घ्या. मी NaCl घेतलं आणि NaCl चे 10 पार्टिकल घेतले. 5 मिनिटात होणार आहे. NaCl चे किती पार्टिकल घेतले साऊंड म्यूट करा. साऊंड म्यूट करा. NaCl चे किती पार्टिकल घेतले मी 10 पार्टिकल घेतले NaCl चे. आता मी असं समजलं की एक पार्टिकल समजा 2 एवढं ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट करतो एक पार्टिकल. समजू आपण की NaCl चा एक पार्टिकल 2 एवढं ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट करतोय. मग सांगा बरं 10 पार्टिकल किती ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट करतील 20. 20 एकदम सोपं आहे समजण्यासारखं आहे ना. बघा NaCl चे 10 पार्टिकल घेतले. मी असं समजतोय की NaCl चा एक पार्टिकल 2 एवढं ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट करतोय. मग 10 पार्टिकल 20 एवढं ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट करल हे तर मला कळालं. पण तरी मी काय विचार केला की एखाद्या सोल्युशन मध्ये टाकून बघू आपण. मग मी इथं काय केलं पाणी घेतलं. ह्याच्यात पाणी घेतलं आणि ह्या पाण्यामध्ये मी 10 पार्टिकल टाकून दिले NaCl चे. मला माहितीच ऑस्मॉटिक प्रेशर किती तयार होणार आहे. मला कोणतरी विचारलं सांगा या सोल्युशनचा ऑस्मॉटिक प्रेशर किती आहे. तर मग मी समोरच्याला विचारलं कारण पार्टिकल किती होते. त्यांनी सांगितलं 10 पार्टिकल होते. एका पार्टिकलचा ऑस्मॉटिक प्रेशर किती आहे 2 आहे. मग सांगा 10 चं किती येईल 20. म्हणजे मला माहिती आहे की 20 ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट होणार आहे. बरोबर आहे.
पण तरी मी काय विचार केला, प्रॅक्टिकली चेक करू की खरोखर 20 झालं का नाही झालं. आणि ज्या वेळेस मी प्रॅक्टिकली चेक केलं की ऑस्मोटिक प्रेशर 20 येत आहे का, तर मला दिसलं 20 नाही 40 ऑस्मोटिक प्रेशर आलं मित्रांनो. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. सांगा ऑस्मोटिक प्रेशर किती आलं, 40. मग मी विचार करायला लागलो की अरे पार्टिकल आपले टाकायचे चुकले का काय. 10च्या ऐवजी आपण जास्त तर पार्टिकल नाही टाकले, तर 10च पार्टिकल टाकलेले बरोबर. मग एका पार्टिकलचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे का, नाही. एका पार्टिकलचं ऑस्मोटिक प्रेशर पण 2च आहे, ते पण करेक्ट आहे. मग 10चं तर 20 यायलाच पाहिजे आणि येतं मात्र 40. मग आता माझ्या समोर असा प्रश्न पडला की नेमकं काय अडचण असली पाहिजे, कशामुळे असा बदल होतोय. तर लक्षात घ्या, आता NaCl टाकताना आपण 10 पार्टिकल टाकतोय, पण NaCl पाण्यात टाकल्यावर सांगा काय तयार करतं, Na+ आणि Cl-. सांगा NaCl काय तयार करतं, Na+ आणि Cl-. सांगा बरं मग मी 10 NaCl घेतले तर किती Na+ तयार होतील, 10 Na+. आणि किती Cl- तयार होतील, 10 Cl-. कारण एका NaCl पासून एक Na+ एक Cl-. सांगा एकूण किती पार्टिकल तयार झाले आता, 20. 20. आणि मग 20 पार्टिकलचं ऑस्मोटिक प्रेशर सांगा किती येईल, 40. 40. आणि म्हणून हे ऑस्मोटिक प्रेशर किती आलं, 40 आलं. मग याला म्हणतात ऑस्मोटिक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट. सांगा जे आता इथं हे सांगतोय बघा, NaCl च्या ऐवजी मी AlCl3 घेतलं समजा, NaCl च्या ऐवजी AlCl3 घेतलं, एका AlCl3 च्या एका पार्टिकलचं ऑस्मोटिक प्रेशर येतंय 2 आणि मी असे 10 पार्टिकल घेतले AlCl3 चे. सांगा बरं एकाचं जर 2 आहे तर मग 10 पार्टिकलचं किती यायला पाहिजे, 20. 20. बरोबर आहे ना. पण जेव्हा प्रॅक्टिकली मी चेक करणार, ज्याला येतं त्यांनी सांगा, जेव्हा प्रॅक्टिकली मी चेक करणार तेव्हा ऑस्मोटिक प्रेशर किती आहे, 40. 40. 40. किती येईल, एकाचं 2 आहे, एका पार्टिकलचं 2 आहे. सांगा बरं आता इथं पण असंच घ्या, AlCl3 चे आयन्स तयार होतील Al+3 आणि 3 टाइम Cl-. सांगा Al+3 एक पार्टिकल आणि हा 3 टाइम म्हणजे एकूण किती पार्टिकल तयार झाले, 4. व्यवस्थित लक्षात घ्या, AlCl3 पाण्यात टाकताना एकच होता, पण पाण्यात टाकल्यावर त्याचे 4 पार्टिकल तयार झाले. केमिकल नेचर बदललं, साईज बदलली तरी काही अडचण नाहीये, संख्या महत्वाची आहे. हे लक्षात घ्या. कोणी काय विचार करल, सर हे तर AlCl3 होतं, हे तर फक्त Alच आहे. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, नंबर इज इम्पॉर्टंट. काय महत्वाचं आहे, संख्या. मग सांगा एक पार्टिकल 4 पार्टिकल तयार करतोय आणि एकाचं ऑस्मोटिक प्रेशर 2 आहे. मग सांगा हे किती होईल, एका पार्टिकल बघा 10 पार्टिकल आहे, एकापासून 4 पार्टिकल तयार होत आहे आणि एक पार्टिकल 2 एवढं ऑस्मोटिक प्रेशर क्रिएट करतोय, तर सांगा बरं किती ऑस्मोटिक प्रेशर क्रिएट होईल, 80. कसं कळालं की नाही कळालं, हो. पार्टिकलची आयन्स तयार केल्यावर किती संख्या आहे ते महत्वाचं आहे, आयन्स तयार केल्यावर किती संख्या आहे ते महत्वाचं आहे आणि त्याच्या बेसवर ऑस्मोटिक प्रेशर ठरतं आणि याला म्हणता मग ऑस्मोटिक प्रेशर ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, तर जे पदार्थ पाण्यात टाकल्यानंतर आयन्स तयार करतात त्यांना इलेक्ट्रोलाइट म्हणतात. आता मी शुगर घेतलं, शुगरचे समजा 10 पार्टिकल टाकले, सांगा एका पार्टिकलचं 2 आहे तर 10 पार्टिकलचं 20 आहे थेरॉटिकली, आणि प्रॅक्टिकली पण चेक केलं तर 20च आहे. का बरं, बिकॉज शुगर इज नॉट इलेक्ट्रोलाइट, शुगर इज नॉन इलेक्ट्रोलाइट. का बरं नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, तर जो पदार्थ पाण्यात टाकण्याच्या पहिले त्याचे जेवढे पार्टिकल असतात पाण्यात टाकल्यावर पण तेवढेच असतात, त्याला म्हणतात नॉन इलेक्ट्रोलाइट. आणि ज्या पदार्थाचे पार्टिकल पाण्यात टाकल्यावर बदलतात, त्याची संख्या बदलते,
त्याला म्हणता इलेक्ट्रोलाइट. आणि सांगा पार्टिकलची संख्या बदलली तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा बदलणार. का बरं? कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू कोणावर डिपेंड असते? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. आणि त्यामुळे इलेक्ट्रोलाइटची प्रॉपर्टी बदलते अँड दिस इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द इलेक्ट्रोलाइट. तर क्वेश्चन नंबर 34 मध्ये हा पार्ट कव्हर केलेला आहे. आपण 30 बघितला, 31 बघितला, 32 बघितला, 33 बघितला. बघितला का नाही बघितला? हॅलो, हो सर. 33 बघितला आणि आता बघितला तो क्वेश्चन कोणता होता? 34. तर इथपर्यंतच आहे. तुम्हाला आता रेड्यूस सिलेबस मध्ये क्वेश्चन नंबर 34 च्या पुढचे क्वेश्चन्स तुम्हाला नाहीये. तर मग अशा प्रकारे आपला हा चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे. हे जर शेवटचा पॉईंट नसेल समजला तर नेक्स्ट लेक्चर मध्ये मी थोडं याला रिवाइज करेन. फक्त हा एवढाच पॉईंट तुम्हाला अडचणीचा ठरू शकतो. बाकी तर काही मला नाही वाटत काही अडचण असेल म्हणून. बाकीचं समजलेलं, हे समजलं का आता शिकवलेलं? हो. समजलं ना? एवढी काही अडचण नाही. एकदा वाचा तुम्ही आणि हे पण कन्सेप्ट लक्षात ठेवा. याचा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मी पाठवून देईल. ऍप्स वर टाकताय सर, इनामदार सर टाकताय ऍप्स वर, बघून घ्या ते. ठीक आहे. आजचा लेक्चर आपण इथं संपवतोय. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.